गुड मॉर्निंग. कृपया आपलं करेक्ट होत नाही करून स्टार्ट करूया. पहिला हे होता सरांनी सांगितलं की पहिला आपला जो आहे तो सेल्फ डिसिप्लिनच आहे. तर सरांनी असं सांगितलं की वेळेवर येणं हा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला एक भाग आहे की डिसिप्लिन असणं आपल्यामध्ये हे खूप महत्त्वाचं. आपण सोशल मीडियावरती खूपशा रील्स बघत असतो, बातम्या ऐकत असतो, व्हिडिओ बघत असतो, जपानमधले व्हिडिओ बघत असतो, चीनमधले व्हिडिओ बघत असतो, वेगवेगळ्या देशातले व्हिडिओ बघत असतो की तिथं कशा पद्धतीनं तिथली लोकं वागतात. रेल्वेमध्ये चढत असताना एका लाईननं व्यवस्थित आत जाणं, पहिली बाहेर येणारी माणसं बाहेर येतात, मग आत जाणारी माणसाची लाईन चालू होती, मग ते हळूहळू व्यवस्थित आत जातात. त्याच्या उलट आपण जर आपल्या इथं बघायला गेलो लोकांची अवस्था, तर आत जाणारा आणि बाहेर जाणारा माणूस एकाच वेळेस प्रयत्न करत असतो आत जायचं बाहेर जायचं, आणि त्या ह्याच्यामध्ये जो काही मेश होतो त्यामुळं अल्टिमेटली त्रास कुणाला होतो आपल्याला होतो. जो आपण डिसिप्लिन नाही पाहिलं तर शेवटी त्याचे परिणाम हे कुणाला भोगावे लागतात, आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं आहे. वेळेवर येणं हा त्यातला एक भाग आहे. डिसिप्लिनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन फोड करायचे म्हटलं तर मी म्हणेन की सातत्य. काही कामामध्ये आपलं असणारं सातत्य, कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून आपण नेहमी कुठली गोष्ट चालू केली, उदाहरणार्थ आपण जिम चालू केलं, आपल्याला डॉक्टरने सांगितलं की जिमला जावा, व्यायाम करा. आपण काय करतो, 31 डिसेंबरला ठरवतो की या वर्षात आपल्याला जिमला जायचं आहे, या वर्षात आपल्याला चालायचं आहे, या वर्षात आपल्याला अमुक अमुक गोष्ट करायची आहे. आणि पहिले 4 दिवस 5 दिवस 6 दिवस आपण ती गोष्ट करतो, आणि मग 7व्या दिवसापासून काहीतरी कारणं यायला सुरुवात होतात, काहीतरी एक्सक्युजेस यायला तयार होतात, आणि मग हळूहळू 10-15 तारखेपर्यंत ती गोष्ट कुठेतरी मागत असते. म्हणून आपण नेहमी ऐकलं असेल की 25 डेज किंवा 45 डेज चॅलेंज असा एक ट्रेंड बऱ्याच ठिकाणी असतो की 25 दिवस किंवा 45 दिवस. एखादी गोष्ट तुम्ही सातत्यानं 25 दिवस जर करायला लागला तर ती तुमच्या अनुभवायला पडते, आणि मग तुम्ही जरी मनानं ठरवलं की मला नाही करायची तरी सुद्धा ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडनं होत जाते. उदाहरणार्थ आपण सकाळी उठतो, आपल्याला लहानपणापासून सवय लावलेली आहे सकाळी उठल्यानंतर स्वच्छता करणं, ब्रश घासणं, आंघोळ करणं, बरोबर. 99% मे बी 98% जाऊया आपण, 98% माणसं ते रोज आहे तसं फॉलो करतात. तुम्ही आजारी असलो तरी सुद्धा आपण काय करतो, उठलं की पहिलं स्वच्छता करतो, ब्रश घासतो, आंघोळ करतो, कपडे बदलतो, जेवणाला नमस्कार करतो, आणि मग तुमची जी काय रुटीन कामं आहेत ती तुम्ही करता. हे का होतं तर ते तुमच्यामध्ये काय होतं, ते कल्चर किंवा ते सातत्य तुमच्यामध्ये आलेलं आहे, आणि ते तुमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्याला तुम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा ते बाजूला करू शकत नाही, कारण तुमचं मन तुम्हाला सांगत असतं की हे तुला करायचंच आहे. तर ते कुठंतरी आपल्यामध्ये यायला पाहिजे. हे आपण आजचं जे ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग दोन्ही अँगलनं बघायला पाहिजे. ॲज ए ऑर्गनायझेशन आणि ॲज ए सोशल, या दोन्हीचा इम्पॅक्ट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दोन्हीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. ॲज ए ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही एक एम्प्लॉय म्हणून जेव्हा जाताय किंवा सोसायटीमध्ये एक माणूस म्हणून वावरताय, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही म्हणाल त्याचा काय संबंध आहे पब्लिक कंडक्टमध्ये किंवा सिविकमध्ये, मी मॉस्कोचा एम्प्लॉई आहे, याचा काय संबंध आहे. पण ह्याचा संबंध असा आहे की ज्यावेळेस तुम्ही युनिफॉर्म मॉस्कोचा घालून एखादी गोष्ट समाजामध्ये करत असता, टीचरला गेला आहे आणि काहीतरी तुम्ही तिथं विचित्र वागला आहे किंवा ॲबनॉर्मल वागला आहे, तर इनडायरेक्टली ॲज ए ह्युमन तुम्हाला तर ते आहेत, पण त्याचबरोबर कुठंतरी ते तुमच्या कंपनीला, तुमच्या ऑर्गनायझेशनवरती पण एक टप्पा येतो की तिथली माणसं अशी आहेत, तिथल्या माणसांना सवय अशा आहेत, तिथली माणसं अशा पद्धतीने वागतात, आणि कुठंतरी त्या ऑर्गनायझेशनवरती पण एक कुठेतरी त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो. त्यामुळं आपल्याला ती गोष्ट पण बघणं गरजेचं आहे. आपला टॉपिक आता सेल्फ डिसिप्लिन, सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी, पब्लिक कंडक्ट, व्हॅल्यू एज्युकेशन आणि रिपोर्ट, या गोष्टीमध्ये आपण बोलणार आहे.
आधी आपण सुरुवात केलेली आहे त्यावर बोलायला. कंटेनमध्ये आपण इंट्रोडक्शन डिसिप्लिन, सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी, पब्लिक कंडक्ट, व्हॅल्यू एज्युकेशन, टीमवर्क आणि मग शेवटी सबरी आणि आपल्या कमिटमेंट यावरती आपण बोलणार. आता बेसिकली ट्रेनिंग आपण आता त्याच मुद्द्यावर ठेवतो की आपण ऑर्गनायझेशन आणि सोशल दोन्ही गोष्टींना या विचार करतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रेनिंग काय आहे? डेव्हलप रिस्पॉन्सिबल प्रोफेशनल. इथं मी प्रोफेशनल शब्द वापरला आहे कारण आपण ऑर्गनायझेशनचा पण भाग आहे. इम्प्रूव्ह वर्कप्लेस डिसिप्लिन, त्या जिथं आपण काम करतो तिथलं डिसिप्लिन इम्प्रूव्ह करणं, तिथलं शिस्त इम्प्रूव्ह करणं, तिथलं कल्चर इम्प्रूव्ह करणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रमोट इथिकल बिहेवियर, इथिकल बिहेवियर तुमचा चांगला इम्प्रूव्ह करणं. स्ट्रेंथन टीमवर्क कल्चर, एनकरेज रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप. म्हणजे इथं प्रोफेशन आणि इथं सिटिझनशिप दोन्हीवरती त्याचा परिणाम होणार आहे. दोन्हीच्या दृष्टीनं आपल्याला या ट्रेनिंगकडे दोन्ही अँगलनं बघायचं. एक चांगला नागरिकच चांगला एम्प्लॉई होऊ शकतो हे लक्षात ठेवा. आता ट्रेनिंगची गरज काय? खरं सांगायचं माझ्या मते तर प्रामाणिकपणे या विषयावरती ट्रेनिंग घ्यायची गरजच नाही पडली पाहिजे. खरं सांगायचं सहमत आहात का नाही माझ्याशी? पण दुर्दैवानं घ्यावं लागतंय. म्हणजे तुमच्या इथं घ्यावं लागते असं नाही. या विषयाची वेगवेगळ्या लेवलवरती वेगवेगळी ट्रेनिंग मोठमोठ्या कॉर्पोरेटमध्ये पण घेतली जातात. कारण आपली जडणघडण ही त्या पद्धतीनं झालेली आहे दुर्दैवानं. ती आता बदलणं हे थोडंसं आपल्या दृष्टीनं अवघड आहे. म्हणून ही ट्रेनिंग घ्यावं लागतं. टेक्निकल स्किल्स या फक्त ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाच्या असतात, पण टेक्निकल स्किलबरोबर ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. किंवा बिहेवियर पॅटर्न म्हणतो की आपण आपल्याकडे एखाद्याकडे नॉलेज आहे तर ते नॉलेज वापरायचं कसं हे सॉफ्ट स्किलमधलं कळतं. आणि ते वापरत असताना त्याचा इफेक्टिव्ह वापर कसा करायचा हे तुमच्या बिहेवियरमधून कळतं. त्यात कन्सिस्टन्सी कशी आणायची, हार्डवर्क कसं आणायचं, त्याचा योग्य पद्धतीने इथिकल वापर कसा करायचा. उदाहरणार्थ आपण एखादी गोष्ट घेतली की आपल्याकडे अणुरेणू शक्ती आहे, बरोबर? त्याचा वापर कुठेही होऊ शकतो. अणुबॉम्ब बनवण्यासाठी पण होऊ शकतो आणि लोकांच्या भल्यासाठी पण होऊ शकतो. तर ते वापरायचं कुठल्यासाठी हे कधी करणार? ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही जाणार की तुमच्या इथिक्स आहे, तो बिहेवियर पॅटर्न आहे, तरच तुम्ही त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी चांगल्या पद्धतीनं करू शकता. म्हणून टेक्निकल स्किल्स आर नॉट ऑलवेज इनफ. तुम्हाला या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. ऑर्गनायझेशन सक्सीड बिकॉज ऑफ पीपल बिहेवियर. दोन कंपन्या आहेत, एक कंपनी ए, दुसरी कंपनी आहे बी. इकडं पण 450चं मशीन आहे, 1300चं मशीन आहे. इकडं पण 450चं मशीन आहे, 1300चं मशीन आहे. इंडोरटमच्या 2 फर्नेस आहेत, इंडोरटमच्या 2 फर्नेस आहेत. मशीन शॉप 2 आहेत, इकडं पण मशीन शॉप 2 आहेत. पण दोन्हीच्या सेल्समध्ये फरक आहे, दोन्हीच्या कस्टमर बेसमध्ये फरक आहे, दोन्हीच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये फरक आहे. का फरक आहे? इन्फ्रास्ट्रक्चर तर सेमच आहे, मशीन सेम आहे, फर्नेस सेम आहे. फक्त फरक आहे तो माणसांमध्ये. इथली माणसं वेगळी आहेत आणि इथली माणसं वेगळी आहेत. या माणसांचं कल्चर वेगळं आहे, या माणसांचं कल्चर वेगळं आहे, ह्यांचा बिहेवियर वेगळा आहे, ह्यांचा बिहेवियर वेगळा आहे. आणि म्हणून दोन ऑर्गनायझेशन ज्यावेळेस एकसारखे असतात त्यांचा डिफर करायचं काम माणूसच करतो. आज जगात किती जरी आपण AI-चं चर्चा करतो, आपण ॲटोमेशनची चर्चा करतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी चर्चा करतो, पण या सगळ्यामध्ये माणूस हा कधीही यातनं बाजूला होणार नाही हे लक्षात घ्या. कुठली टेक्नॉलॉजी आणा, कुठलंही नवीन ॲटोमेशन आणा, त्याला इनपुट देण्याचं काम हे फक्त माणूस आणि माणूसच करू शकतो. AI तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. AI-ला तुम्हाला प्रश्न विचारावा लागतो आणि तो काय विचारताय ह्याच्यावरती AI तुम्हाला उत्तर देतो. तो तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचारणार तर उत्तर पण तुम्ही देणार. शेवटी तुमचं इनपुट आहे त्याच्यावरती तो उत्तर देऊ लागतो. त्यामुळे माणूस आणि माणसाचं नॉलेज, माणसाचा अनुभव हा कधीही कुठेही कमी होणार नाही किंवा तो कुठेही लुप्त होणार नाही. त्यामुळं ऑर्गनायझेशन सक्सेस बिकॉज ऑफ पीपल बिहेवियर. माणसं ही महत्त्वाची असणार नाही, तर माणसाचं वागणं, त्यांचं कंडक्ट किंवा त्यांचं कल्चरवरती मी परत 5 मिनिटं होणारे या टॉपिकमध्ये नाही आहे. पण मुद्दाम त्यावरती आपण 1-2 गोष्टी पण तुम्हाला सांगणार त्यावरती, जेणेकरून थोडंसं आपल्याला काय इंटरॅक्टिव्ह पण होईल आणि थोडं एंटरटेनमेंट पण होईल. आता हा टॉपिक थोडासा वरनं राहणार आहे, त्यामुळं आपण थोडंसं ते इंटरॅक्टिव्ह सेशन पण याच्यामध्ये करायचा प्रयत्न करतो. डिसिप्लिन प्लस व्हॅल्यू, शिस्त आणि माझी तत्व ही दोन्ही महत्त्वाची आहेत. शिस्त पण महत्त्वाची, तत्व पण महत्त्वाचे. इज इक्वल टू लॉंग टर्म. कुठलीही ऑर्गनायझेशन ही तत्वावरती चालते, एक स्ट्रॅटर्जीवरती चालते. तुमच्या कंपनीची पण काहीतरी स्ट्रॅटर्जी असते, ती स्ट्रॅटर्जी जर चांगली असेल आणि तुमच्या लोकांनी जर त्याला साथ दिली,
डिसिप्लिननं काम केलं तर काय सक्सेस होणार. पण तुमचे लोक डिसिप्लिनने काम करतात तर स्ट्रॅटेजी चुकीची आहे, व्हॅल्यूज नाही आहे. तुम्ही विदाउट इनवाईस मटेरियल विकताय, विदाउट बिल मटेरियल घेताय, तुम्ही माणसांना कमी पगार देताय, माणसांना राबवून घेताय, मग काय होणार आहे, माणसं टिकतील का नाही. मग हे कुठेतरी बिहेवियर ह्याच्यामध्ये जातं आणि त्याचा इफेक्ट तुमच्या सेल्सवरती, तुमच्या परफॉर्मन्सवरती होतो. त्यामुळं डिसिप्लिन प्लस व्हॅल्यू इक्वल टू लॉंग टर्म. प्रोफेशनल कंडक्ट बिल्ड्स ट्रस्ट. प्रोफेशनल कंडक्ट ज्या होतो, आपण चांगल्या कंपन्या ब्रँड नेम म्हणतो, टाटा, महिंद्रा, यांचं ब्रँड नेम का झालं आहे, बिकॉज ऑफ देअर कंडक्ट. त्यांच्या सामाजिक भान त्यांनी जपलेलं आहे, त्यांनी त्यांच्या स्ट्रॅटर्जीज किंवा व्हॅल्यूज जपलेल्या आहेत, त्यांनी कस्टमर ही जे ज्या पद्धतीने जे डील करतात किंवा तुम्ही ज्या त्यांच्याकडे गाडी घ्यायला जाता त्या ज्या पद्धतीने तुमच्याशी जे बोलतात, ज्या पद्धतीने तुम्हाला सपोर्ट करतात, ज्या पद्धतीने तुम्हाला वागवतात, कुठंतरी त्याचं तुमच्या मनामध्ये राहतं ना. एखाद्या दुकानात तुम्ही गेला त्याने तुम्हाला जा असं म्हणला तर तुम्ही फक्त दुकानाचा नाही जाणार. ते जर तुम्हाला गेल्याचं विचारपूस केली, पाणी दिलं, तुम्हाला व्यवस्थित ट्रीट केलं, तुम्हाला काय एक्झॅक्टली पाहिजे समजून घेतलं आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर काय होणार आहे, तुम्ही परत परत त्या दुकानात जाल. का तर तुम्हाला ते कुठंतरी काय झालं, त्या व्हॅल्यूज किंवा त्याचा जी वागणूक आहे ती तुमच्या मनाला भरलेली आहे, म्हणून तुम्ही परत 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 त्या दुकानात जात असता. त्यामुळे प्रोफेशनल कंडक्ट बिल्ड ट्रस्ट. त्यामुळे ट्रस्ट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला प्रोफेशनल कंडक्ट हा चांगला ठेवायला पाहिजे. व्हॉट मेक्स अ गुड प्रोफेशन. प्रोफेशन चांगलं व्हायचं असेल तर काय तुमच्या डिसिप्लिन पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. कुणाबद्दल, स्वतःबद्दल, आपल्या ऑर्गनायझेशनबद्दल, सोसायटीबद्दल आणि आपल्या सहकार्याबद्दल. त्याच्यावरती पण आपण नंतर एक गोष्ट आपण ज्यावेळेस टीमवर्क मध्ये जाणार आहे त्यावेळेस बोलूया. रिस्पेक्ट पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, जबाबदारी घ्यायची आपल्यामध्ये क्षमता पाहिजे आणि आपली इच्छा पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे, स्वतःवर पुढे जायला पाहिजे आणि जबाबदारी घ्यायला पाहिजे. इंटिग्रिटी पाहिजे, तुमची काम करण्याची तेवढी क्षमता असायला पाहिजे. टीम कोलॅबरेशन पाहिजे, टीमवर्क पाहिजे. त्यावरती आपण सेपरेट परत सेशन आहेत आपला. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, कायझन ज्याला आपण म्हणतो कंटिन्युअस. आपल्या कामामधलं सातत्य तर आहेच, पण काम अधिक चांगल्या पद्धतीने आपण कसं करू शकतो, आपली स्वतःची इफिशियन्सी कशी वाढवू शकतो, हे आपण सातत्यानं त्याच्यावरती काम करायला पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन. आता ह्याच्या पुढे जाण्यापूर्वी एक आपण जे मगाशी बोललो कल्चर, दोन ऑर्गनायझेशनमधला डिफरन्स मी मगाशी म्हटलं की त्याच्या बिहेवियरवरती अवलंबून, माणसांच्या बिहेवियरवरती आणि कल्चरवरती. ते कल्चर एका रात्रीत डेव्हलप नाही होत, कुठलंही कल्चर एका रात्रीमध्ये डेव्हलप होत नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. जसं मगाशी म्हटलं 25 डेज किंवा 45 डेज चॅलेंज देऊन आपण डिसिप्लिनसाठी, आपल्या कन्सिस्टन्सीसाठी, तसंच आपल्या कल्चर डेव्हलपमेंटसाठी पण एक ठराविक वेळ कालावधी तुम्हाला द्यावा लागतो. उदाहरणार्थ सगळ्यात चांगलं उदाहरण जर तुम्ही बघायला गेला तर लीन मॅनेजमेंट आपण करतो, 5 years करतो. तर 5 years आपण पहिल्या दिवशी सक्सेसफुल होतो का, नाही होत. तुम्हाला सातत्यानं त्यावरती काम करावं लागतं. लोकांच्या मनामध्ये ते भरावं लागतं की बाबा वस्तू इथनं घेतलीस इथं परत जागेवरती ठेव, वस्तू ठेवायला जागा कर, साफसफाई रोजच्या रोज व्यवस्थित कर. या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतात, सातत्यानं सांगावं लागतात, एकदा दोनदा तीनदा, आणि मग हळूहळू ते त्याच्या रक्तामध्ये येतं. तर त्याच्यावरती एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचं नाव आहे 5 monkey स्टोरी. काही जणांनी ऐकली पण असेल कदाचित. 5 माकडांची गोष्ट आहे. एका युनिव्हर्सिटीनं एक एक्सपेरिमेंट केला होता, त्या एक्सपेरिमेंटवरती ही गोष्ट आहे. त्यामध्ये काय केलं, एक पिंजरा आहे आणि या पिंजरामध्ये 5 माकडं ठेवलेली आहेत आणि या 5 माकडाच्या समोर केळाचे बंच, केळाचे झाडं त्याच्यापुढं ठेवलेली आहेत आणि कॅमेरे लावलेले आहेत सगळीकडनं. आणि गंमत अशी आहे की ज्या वेळेस त्या माकडांना केळं दिसणार आहेत त्या मोमेंटला काय केलं, तिथं त्यांनी शॉवर लावले, आईस कोल्ड वॉटर, बर्फाच्या पाण्याचे शॉवर आहे. आणि ज्या क्षणी ते माकड केळाकडे जाणार आहे त्या क्षणी ते काय होणार आहे, बर्फाचं पाणी हे त्या सगळ्या माकडांवरती पडणार आहे. ते एक्सपेरिमेंट चालू होतो, तिथं माकडात टाकली जातात, केळं समोर आलेली आहेत आणि ते ज्यावेळेस माकडात टाकली जातात ते इमिजिएटली काय बघतात तर समोर केळ दिसते. केळ दिसते म्हटल्यानंतर माकडाची इमिजिएट रिॲक्शन काय आहे, केळाकडे जाणारी केळ धरणं आणि खाणं. तर ते त्यातला एक माकड काय करतो, केळाकडे जायचा प्रयत्न करतो. जसं ते केळाकडे जातं तसं ते जे आईस वॉटर आहे त्या सगळ्या माकडांवरती फवारलं जातं. जसं आईस वॉटर फवारलं जसं माकडं काय होतात, माघारी पण जागेवर होतात. असं एकदा घडतं, दोनदा घडतं, तीनदा घडतं, 4 वेळा घडतं, 5 वेळा घडतं आणि मग काय होतं, माकडं पूर्णपणे
बर्फाच्या पाण्यानं भिजली, तुडतुळायला लागली आणि आता मात्र कुठलाही माकड त्या केळाकडे जायला तयार होत नाही. या वेळेस काय करतात, त्यातलं एक माकड ते हळूच बाहेर काढतात आणि एक नवीन माकड, ज्याच्यातलं काही माहीत नाही ते असं नवीन माकड आत टाकतात. त्या आत आलेलं नवीन माकड म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आलेला नवीन एम्प्लॉई. नवीन एम्प्लॉई काय करतो आलेल्या, जोश असतो ना, मला काही करून दाखवायचं आहे, मला काही सिद्ध करायचं आहे, पोटेन्शियल असतं, जोश असतो, एक ऊर्जा असते. त्या नवीन आलेलं माकड काय करतं, केळाकडे जायचा प्रयत्न करतो. जसं ते केळाकडे जायला प्रयत्न करतं तसं तिथं शॉवरची गरज पडत नाही. उरलेली 4 माकडं काय करतात, त्याला धरतात आणि बडबड बडवतात. का तर हा केळाकडे गेला तर काय होणार आहे, आमच्या अंगावरती गार पाडतात. ते बिचारं मार खातात. मग काय करतात, त्यातलं अजून एक माकड बाहेर काढतात आणि अजून एक माकड नवीन आत काढतात. आता गंमत इथं सुरू होते. गंमत इथं काय होते, दुसरं जे नवीन माकड येतंय ते पण केळाकडे जायला लागते. त्यावेळी 3 जुनी माकडं ज्यांनी ऑलरेडी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे ते तर पडवायला लागतातच. ते 4थं माकड ज्याला यातलं काहीच माहीत नाही, मला का मारलं हे पण माहीत नाही, ते पण त्या माकडाला पडवायला. हळूहळू 5ही माकडं रिप्लेस होतात, 5ही नवीन माकडे येतात, पण पूर्वी त्या बर्फाच्या केळाकडे जायचा प्रयत्न करत नाही. आपल्या इथं असं होतं बघायचं. काय होतं, आपलं जे ओरिजिनल स्ट्रक्चर असतं, जी माणसं असतात ते काय करतात, नवीन माणसाला सेफ होऊन देतच नाही, त्याला ते प्रयत्न करूनच देत नाही. आणि हे कल्चर आहे, हे कल्चर हे निगेटिव्ह कल्चर आहे, मान्य मला, पण कल्चर या पद्धतीने बनतं. हे जर त्या माणसाला तुम्ही प्रॉपर सपोर्ट केला, प्रॉपर तुम्ही इथिक्स सांगितली, प्रॉपर तुमची स्ट्रॅटेजी सांगितली, त्याला योग्य पद्धतीने गाईड केलं तर काय होईल, हे एक्झॅक्टली उत्तर होऊ शकतं. तो माणूस पण तुमच्याबरोबर अधिक चांगल्या पद्धतीने काम करू. कल्चरबद्दल म्हणायचं झालं तर कल्चर 3 भागात डिवाइड असतं. सगळ्यात पहिलं कल्चर असतं म्हणजे बोर्ड्स किंवा पोस्टर ऑन द वॉल. आता आपण खाली ज्या नवीन एम्प्लॉई येतो त्याला तो पोस्टर बघतो, तिथं संपूर्ण आहे. कॉन्फरन्स हॉलमध्ये नॉर्मल पोस्टर असतो. काय असतं, बाहेर जाताना फॅन आणि दिवे बंद करा. नवीन एम्प्लॉई येतो ते पोस्टर वाचतो, त्या लक्षात येतं की दिवे आणि पंखे बंद करायचे आहे. मग HR त्याला बोलवतो, HR त्याला सांगतो बाबा मीटिंगला रोज येशील, जाताना पंखे आणि दिवे बंद करून जायचं. हे दुसरं ज्याला आपण म्हणतो मीटिंग किंवा वर्बल कम्युनिकेशनचं दुसरं कल्चरचा दुसरी फेज. ही दुसरी फेज असते. तिसरी फेज असते. तिसरी फेज काय असते, हा एम्प्लॉई वाचतो, मीटिंग होती, त्याला सांगितलं जातं, दुसऱ्याशी ॲक्च्युअली तो मीटिंगमध्ये ज्या सहभागी होतो आणि बाहेर जाताना बघतो तर त्या लक्षात येतं काल मला ज्या माणसाने ज्या HR हेनी मला सांगितलं की पंखे आणि लाईट बंद करा, तो तसाच पंखा ठेवून तसाच लाईट म्हणून निघून गेलेला आहे आणि सगळं मी एकटाच इथं आहे आणि पंखे चालू आहेत, लाईट चालू आहे, सगळं चालू आहे. पोस्टरवरती लिहिलेलं आहे, मला ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं आहे, पण ते कुणीही फॉलो करत नाही. तो काय घेणार, पोस्टर घेणार, त्याला सांगितलेलं घेणार का जे ॲक्च्युअली घडते ते घेणार. जे ॲक्च्युअली घडते ते तो माणूस ग्रास करत असतो. म्हणून तुम्ही जसं वागता, जसं तुम्ही बिहेव करता तसं तुमच्या ऑर्गनायझेशनमधला प्रत्येक माणूस बिहेव करतो. म्हणून आपलं बिहेवियर चांगलं असायला पाहिजे, इथिकल असायला पाहिजे, प्रोफेशनल असायला पाहिजे. क्लिअर इथपर्यंत आपण कल्चरचा भाग घेऊन बाकीच्या गोष्टी पण बऱ्याचशा बघितल्या. थोडंसं लाईट वातावरण करायला म्हणून बघितलं. ठीक आहे. सक्सेस स्टार्ट विथ डिसिप्लिन. डिसिप्लिनमुळं सक्सेस सुरू होतं. सक्सेसची सुरुवात ही डिसिप्लिनमुळंच होती. डिसिप्लिन नसेल तर सक्सेस होणार नाही. मी नेहमी एक उदाहरण देतो की एखाद्या मुलाला 11वीमध्ये 50% मार्क्स पडले आणि त्यानं ठरवलं की मला कुठल्याही परिस्थितीत आता 95% मार्क 12ला पाडायचे, कारण मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची आहे. बरोबर. 12वीची सुरुवात करताना पहिल्या दिवसापासून त्यानं त्याचे जे 11वीतले जे काही त्याचं टाईम टेबल होतं किंवा शेड्यूल होतं ते आहे तसं फॉलो करायला सुरुवात. म्हणजे काय, सकाळी 9 वाजता उठायचं, निवांत अर्धा पाऊण तास पेपर वाचत बसायचं, मग TV बघायचा, मग मित्रांबरोबर गप्पा मारायला जायचं, येऊन जेवायचं, जेवण झालं की 2-3 तास नुसती झोपायचं, झोपून झालं की पण मोबाईल बघायचा, मोबाईल झाला की TV बघायचा, TV झालं की पण संध्याकाळी मित्रांवर फिरायला जायचं, घरी यायचं, झोपायचं. हे त्याचं शेड्यूल होतं 11वी. ते शेड्यूल जर त्यानं 12वीमध्ये फॉलो केलं तर काय होईल, रिझल्ट बदलल का सेम राहील?
जर रिझल्ट बदलायचे असतील, सक्सेस मिळवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपले इनपुट पण बदलायला पाहिजे, आपली जी काम करण्याची पद्धत आहे ती पण बदलायला पाहिजे. म्हणून सक्सेस जर मिळवायचं असेल तर तुम्हाला डिसिप्लिननं काम करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा अधिक चांगलं डिसिप्लिन असलं तर अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. डिसिप्लिन इज ब्रिज बिटवीन गोल्स अँड, आपण काहीतरी ठरवलं, जसं त्या मुलाला ठरवलं मला 90% मार्क मिळवायचे, हे तर काय आहे, गोल आहे. अचीव कधी होईल, अकम्प्लिशमेंट कधी होईल, ज्यावेळेस डिसिप्लिन फॉलो करतो. म्हणजे काय आहे, डिसिप्लिन आणि गोल आणि तुमची सक्सेस मिळणं किंवा अनकम्प्लिशमेंट ह्याच्यामधलं ब्रिजचं काम कोण करतो तर डिसिप्लिन करतो. तर डिसिप्लिन हे तेवढंच महत्त्वाचं आहे. सेल्फ डिसिप्लिन, ॲबिलिटी टू कंट्रोल बिहेवियर, स्वतःचं डिसिप्लिन, आपलं स्वतःचं सेल्फ डिसिप्लिनसाठी काय, ॲबिलिटी टू कंट्रोल बिहेवियर. डिसिप्लिन म्हणजे काय, मी काहीतरी ठरवले जे मला फॉलो करायचं आहे, त्याच्यामध्ये मला काही कुणी आलं तरी व्यत्यय होता कामा नये. जसं मी ठरवलं की सकाळी 6 वाजता उठायचं आणि 1 तास मला जिमला जायचं आहे, मग मला त्या दिवशी मी आदल्याची रात्री उशिरा आलो, आदल्याच्या रात्री माझं जेवण उशिरा झालं, घरी पाहुणे आले, फुटबॉलची मॅच बघत बसलो, जे काय असेल ते सगळं बाजूला ठेवून मला सकाळी 6 वाजता म्हणजे 6 वाजता उठायचं जिमला जायचं. मग त्यामध्ये काहीही कारण मला सांगायचं नाही. ॲबिलिटी टू कंट्रोल बिहेवियर, स्वतःच्या मनावरती ताबा मिळवणं, स्वतःच्या मनावरती कंट्रोल मिळवणं म्हणजेच ॲबिलिटी टू कंट्रोल बिहेवियर. आपल्या स्वतःचा मनावरती ताबा मिळवून जर आपण सेल्फ डिसिप्लिन फॉलो करू शकलो तर आपल्याला सक्सेस मिळू शकेल. ती कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. आज केलं, 2 दिवसांनी नाही केलं, परत 4 दिवसांनी केलं, त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळायचे चान्सेस किंवा रेट ऑफ सक्सेस हा नेहमी कमी असू शकतो. पण जर तुम्ही कन्सिस्टंटली काम केला, म्हणून राहुल द्रविडला काय म्हणतात, मिस्टर डिपेंडेबल किंवा मिस्टर कन्सिस्टंट. का, सातत्याने खेळायचं, तो गेला की आऊट व्हायचा नाही, सातत्यानं त्याचं खेळण्याला म्हणजे सातत्य. विराट कोहली सातत्य आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. डुईंग व्हॉट इज राईट इवन वेन नो वन इज वॉचेस, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन त्यासाठी नेहमी उदाहरण काय देतो, रात्रीची 12चा पिक्चर आपण संपून बघून कधी यायला लागलो, 12:30 झाले आणि रस्त्यावरती रेड लाईट लागला आहे, कुणी नाही आहे चारी बाजूला, आपल्या पोलीस नाही आहे, समोर गाडी नाही आहे आणि रेड लाईट लागला आणि मी थांबणार का नाही थांबणार, दॅट डिफाईन्स युअर डिसिप्लिन. रात्री 12 वाजता तिथं पोलीस नाही आहे, मला बघायला कोणी नाही आहे आणि तरी पण मी जर तो रेड सिग्नल तोडून पुढे गेलो तर मी डिसिप्लिन नाही आहे. मी काय विचार केला, पण बघत नाही म्हणून मी पुढे गेलो, पण माझा स्वतःच्या मनावरती ताबा आहे का. आणि फॉन्ड्रीमध्ये खूप महत्त्वाचं आहे, फॉन्ड्रीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. का तर मोल्डिंगमध्ये, पोलिंगमध्ये, मेल्टिंगमध्ये वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जी कामं करणारी माणसं आहेत त्यांच्यात जे सुपरवायझर असतात आणि असं जमा करणार, सुपरवायझर पूर्ण 8 तास तिथं असतोय का त्याच्यावरती लक्ष ठेवायला, तर तो काय करतोय बघायला नसतो. हा तो गाईड करू शकतो, तो मदत करू शकतो, प्रॉब्लेम तुमच्या आलेले सोडवू शकतो, पण तुमचं प्रत्येक कोड कसा तुम्ही टाकताय, प्रत्येक पिढी तुम्ही कशी ओढताय किंवा प्रत्येक कोड तुम्ही कशी घालताय हे बघू शकतो का, नाही बघू शकतो. तर तिथं महत्त्वाचं आहे की माझ्याकडे सुपरवायझर माझ्याकडे बघत नाही आहे म्हणून मी तुटका मोड घातला, म्हणून मी तुटकी कोड वापरली, म्हणून मी हवाच मारली नाही, चालेल का. त्यामुळे फॉन्ड्रीमध्ये खूप महत्त्वाचं आहे की डुईंग व्हॉट इज राईट वेन नो वन इज वॉचेस. कोणी माझ्याकडे बघत नसतानाही मी चांगलं काम करणं, योग्य काम करणं, दॅट इज डिसिप्लिन. आणि त्यालाच आपण इथिकल बिहेवियर पण म्हणू शकतो किंवा व्हॅल्यू इंजिनिअरिंग इथिकल व्हॅल्यू पण म्हणू शकतो. मॅनेजिंग टाईम अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, वेळेचं महत्त्व हे समजून घेऊन काम करणं पण महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण रिस्पॉन्सिबिलिटी जी आहेत आपल्या जी काही जबाबदारी कंपनीनं दिलेली आहे, ऑर्गनायझेशननं दिलेली आहे, आपल्या सुपरवायझरनं दिलेली आहे, आपल्या सिनियरनं दिलेली आहे, त्या जबाबदारीप्रमाणे प्रॉपर काम करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ डिसिप्लिन, डिसिप्लिनचं महत्त्व काय आहे तर हायर प्रोडक्टिव्हिटी, बेटर करिअर ग्रोथ, रिलायबिलिटी, ट्रस्ट फ्रॉम मॅनेजमेंट. प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे कारण माझं काम अधिक चांगलं होणार आहे. त्यानंतर बेटर करिअर ग्रोथ कधी होती कुणाची, ज्यावेळेस तो माणूस कन्सिस्टंटली चांगलं काम करतो, त्याचे रिझल्ट दिसतात, त्याच्या रिझल्टची चर्चा होती बाहेर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स गेन होतो, बरोबर ना.
एखाद्या इंटरव्ह्यूला तुम्ही गेलाय, इथं काम करता दुसरीकडे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं तुमच्याकडे काय बघितलं असतं? एक तर नॉलेज, बरोबर, दुसरं तुमचा कॉन्फिडन्स. तुम्ही उत्तर देताना किती कॉन्फिडन्सली उत्तर देताय, उत्तर देताना तुमच्या बोलण्यामध्ये ती तीव्रता, तो कॉन्फिडन्स, ते कमिटमेंट जाणवते का, रिस्पॉन्सिबिलिटी जाणवते का, हे पहिलं बघितलं जातं. आणि त्यामुळं बेटर करिअर ग्रोथ पण तुम्हाला मिळू शकते, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण मिळू शकते. का तर तुम्ही आज सुपरवायझर म्हणून काम करताय, चांगलं काम करताय, तुमची परफॉर्मन्स चांगला आहे, तर तुम्हाला सुपरवायझरला मॅनेजर करू शकता, ज्युनियर मॅनेजर करू शकता, सिनियर मॅनेजर करू शकता. हळूहळू तुमची ग्रोथ तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण होऊ शकते जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन असाल. रिलायबिलिटी, तुमच्या रिलायबल ह्याला मॅनेजमेंटनं पाहिजे, कधी काय पाहिजे, जर तुम्ही चांगलं काम करत असाल. ती रिलायबिलिटी मॅनेजमेंट दाखवणार कधी? ज्यावेळेस त्याला वाटेल की तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करताय, जबाबदारी घेताय, तुमच्यामध्ये डिसिप्लिन आहे, त्यावेळेस तुमच्यावर काय होईल? मॅनेजमेंटचा ट्रस्ट राहील. आणि तो ट्रस्ट जर असेल तर काय होईल? ॲटोमॅटिकली तुम्हाला एक नवीन ग्रोथ पाथ निर्माण होईल. एक्झाम्पल ऑफ सेल्फ डिसिप्लिन, कमिंग ऑन टाईम. ऑलरेडी आपण सकाळ मागाशी पण बोललो आहे, वेळेवरती येणं, वेळेचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. फॉलोईंग वेळेचं महत्त्व ह्याच्यावर पण मी बोलेन थोडंसं, की प्रत्येक माणसाकडं दिवसामध्ये किती वेळ असतो? 1440 मिनिट, बरोबर ना? 60 गुणिले 60. असं आहे का की एखादा श्रीमंत माणूस आहे त्याला 1520 मिनिटं आहे आणि गरीब माणूस आहे त्याला 1200 मिनिटं आहेत? असं नाही आहे. 1440 सगळ्यांकडे असतात. ती तुम्ही युटिलाइज कशी करताय, त्याचा वापर कसा करताय, त्यातनं तुम्ही स्वतः किती इम्प्रूव्ह होत आहे, स्वतः किती चांगलं काम करताय, ह्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी यांच्याकडे पण 1440 मिनिटं आणि आपल्याला पण 1440. ते त्याचा वापर कसा करतात, आपण आपला वापर कसा करतो. ते त्याचा वापर बिझनेस ग्रो करण्यासाठी करतायत, सेल्फ डिसिप्लिनसाठी करतायत, सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी करतायत. आणि आपण काय करतो? आपण दुसऱ्याची स्टेटस बघत असतो. तो कुठं फिरायला गेला आहे, त्यानं काय घातलं आहे, बरोबर ना? फेसबुकवर आपण कॉमेंट करत असतो, त्याचे स्टेटस बघत असतो, आपण वेळ त्याच्यामध्ये घालवतो. आपल्याला त्या हिशोबाने त्याचं फळ मिळतं. ते त्या अँगलनं काम करतात, त्यांना त्या हिशोबाने त्याचं फळ मिळतं. थोडा सिम्पल भाग आहे. त्यामुळे आपण आपला वेळ कसा घालवायचा हे पण महत्त्वाचं आहे. आपला वेळ किती वेळ आपण सोशल मीडियाला द्यायला पाहिजे, किती वेळ आपण स्वतःसाठी द्यायला पाहिजे, किती वेळ आपल्या व्यायामासाठी द्यायला पाहिजे, किती वेळ आपला स्वतःचा आपण आपल्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंट आणि ग्रोथसाठी द्यायला पाहिजे, हे पण महत्त्व. आपल्या फॅमिलीसाठी किती वेळ द्यायला पाहिजे, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन असायला पाहिजे. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही 100 वेळ 24 तास काम करा, स्वतःसाठी पण वेळ द्या, फॅमिलीसाठी पण वेळ द्या, एंटरटेनमेंटसाठी पण वेळ द्या, सोशल मीडियाला पण वेळ द्या, पण एका ठराविक चौकटीला. कम्प्लिटिंग वर्क कमिटमेंट, आपल्या जी काय कामाची जबाबदारी आहे त्या फुलफिल करणं, गरजेप्रमाणे त्याला योग्य पद्धतीने काम करणं, रिस्पेक्टिंग वर्क प्लेस रूल्स, जे काही नियम घालून दिलेले आहेत ऑर्गनायझेशनचे, ते नियम आहेत, स्ट्रॅटर्जीज आहेत, त्याचा प्रॉपर उपयोग वापर करणं, त्या फॉलो करणं, त्याच्याप्रमाणे काम करणं, हे पण तेवढंच महत्त्वाचं. सेफ्टी रूल कंप्लायन्स, वर्कप्लेसमध्ये काय काय व्हायचं? सेफ्टी रूल कंप्लायन्स सगळ्यात महत्त्वाची. आपल्या घराची सेफ्टी, माणसाची सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची. प्रोडक्टिव्हिटीनंतर क्वालिटी सर्वोत्तम आहेच आहे, क्वालिटी पण महत्त्वाची आहे, पण सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी काय असायला पाहिजे? तुमची सेफ्टी. आणि जर सेफ्टी नसेल, तुम्ही नसाल तर काहीच असणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे सेफ्टी ही माणसाची पहिली असायला पाहिजे. फर्स्ट कंप्लायन्स शुड बी सेफ्टी, क्वालिटी स्टँडर्ड, डॉक्युमेंटेशन, रिपोर्टिंग प्रॉब्लेम्स अर्ली. तुमच्याकडे एखादी गोष्ट लक्षात आली की हा प्रॉब्लेम आहे तर ते सांगायला पाहिजे पटकन. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय करतो? प्रॉब्लेम मोठा होऊन देतो आणि मग आपण हायलाईट करतो. तो मोठा झालेला प्रॉब्लेम काय होतं? दिसताना आवडतं. उदाहरण अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या माणसाला चालताना थाप लागते, काम करताना त्याला थोडंसं असं दमल्यासारखं होतं आहे, तो काय करतो? दुर्लक्ष करतो, राहू दे, काय होते बघूया. आणि मग काही दिवसानंतर काय होतं? मेडिकल चेकअप करायला लागतं की 50% ब्लॉकेज आहे, 70% ब्लॉकेज आहे, 80% ब्लॉकेज आहे. आणि मग त्याच्या सगळ्या जीवनशैलीवर काय येतात? रिस्ट्रिक्शन्स येतात. हे का? तर योग्य वेळीच त्यानं तो प्रॉब्लेम हायलाईट केला नाही, तो योग्य वेळी त्या प्रॉब्लेमवरती काम केलं नाही. सेम गोष्ट आपल्या बाईकच्या बाबतीत. आपण बाईक घेऊन जाताना निघालो, आपल्याला काय कुठे आवाज यायला लागला आहे किंवा बिहेवियर वेगळा वाटायला लागला आहे, आपण बऱ्याच वेळा काय करतो? दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करून बाईकवरनं तसंच पुढं जातो आणि
थोडं अंतर गेल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं की माझी बाईक बंद पडली किंवा पंक्चर झाली किंवा काहीतरी झालं. आणि नेमकं दुर्दैवानं काय असतं, त्या ठिकाणी कुणी नसतं, गॅरेज नसतं, माणूस नसतो आणि तुम्हाला बाईक घेऊन एकट्याला यावं लागतं. ज्यावेळेस ते दाखवतं, फर्स्ट सिम्पटम दाखवतं, ते कुठेतरी गॅरेजच्या समोर नसतं. तर तुम्ही तिथं जर गाडी थांबवली असती आणि गॅरेजवर दाखवली असती तर तुझं हे पुढचं जे काय सगळं निस्तरणं भाग आहे ते निस्तरावं लागलं नसतं. म्हणून रिपोर्टिंग प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सोपं पडतं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन 5 years. वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिनचा वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल जर आहे तर 5 years. 5 years म्हणजे आपण काय करतो, जिथली वस्तू तिथं ठेवणं किंवा ते कल्चर एक आपण डेव्हलप करतो. ज्या त्या ठिकाणी वस्तू ठेवणं, त्या प्रॉपरली साफ करणं, नको असलेल्या वस्तू बाजूला ठेवणं, हे जे काही डिसिप्लिन आहे आणि हे सातत्य आपण त्यामध्ये राखणं म्हणजे ज्याला आपण 5व्या येस म्हणतो. तर हे 5वी येस म्हणजे काय आहे, सेल्फ consequences of lack of discipline, poor productivity, accident, loss of customer trust, financial losses, productivity कमी होणारे, ॲक्सिडेंट वाढणारे, सेफ्टी नसेल तर लॉस ऑफ कस्टमर ट्रस्ट. जर डिसिप्लिन नसेल तर काय होणार आहे, खराब मटेरियल तुमचं पुढे जाऊ शकतं. डिसिप्लिन, इन्स्पेक्शन इज इक्वल टू डिसिप्लिन. मान्य आहे का, बरोबर आहे का, चुकीचं आहे? इन्स्पेक्शन म्हणजे काय आहे की कास्टिंगमध्ये कुठेही फ्लोअर नको आहे, कास्टिंगमध्ये कुठेही पेंट निघालेला नको आहे, कास्टिंगमध्ये टेंट मार्क नको आहे, हे आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक जॉबमध्ये ते आपल्याला बघायचं आहे आणि जर ओके असेल तर जॉब पुढे द्यायचा, नसेल तर बाजूला करायचा आहे. हे डिसिप्लिन इन्स्पेक्शन आहे. ह्याच्यामध्ये आपण जर शॉर्टकट मारला म्हणजे आपण काय करतो, सेल्फ डिसिप्लिन फॉलो नाही केलं, ते नाही केलं तर काय होणार आहे, लॉस ऑफ कस्टमर ट्रस्ट. कस्टमरचा विश्वास तुमच्यावर उडणार आहे, कस्टमर कंप्लेंट येणार आहे, भविष्यात तो बिझनेस कमी होऊ शकतो, बरोबर. आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय तर फायनान्शियल लॉसेस ऑर्गनायझेशन होणार आहेत आणि ऑर्गनायझेशन झाले तर भविष्यात ते कुठं ना कुठेतरी तुमच्यावरती पण येणार आहेत. कारण तुमची सॅलरी, तुमचा बोनस, तुमच्या रजा ह्याच्यामध्ये कुठेतरी कात्री लागण्याची शक्यता नाकारता येत नाही जर याच पद्धतीने तुमच्या कंपनीचे फायनान्शियल लॉसेस व्हायला लागले. म्हणून हे सगळं शेवटी तुमच्यावरती शेकणार आहे. म्हणून आपण आपल्या कामामध्ये अधिक तत्पर असणं गरजेचं. बिल्डिंग सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ डेली गोल्स. रोजच्या रोज आपले स्वतःचे गोल्स, मला काय दिवसभरात करायचे आहे, माझी जबाबदाऱ्या काय आहेत, मी काय काय कसं काम केलं पाहिजे, टाईम टेबल त्याला म्हणतो आपण. एक स्वतःचं टाईम टेबल आखणं गरजेचं आहे. प्रायोरिटाईज वर्क, त्यातलं प्रायोरिटी काय असायला पाहिजे. त्याच्यामध्ये हाय आणि मीडियमचं एक मॅट्रिक्स आहे. हाय आणि मीडियमचं एक मॅट्रिक्स आहे. आता आपल्याकडे टेबल हे पण नाही आहे, थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही घरी बसलाय आणि सुट्टी आहे, टी व्ही बघत बसलाय दुपारची वेळ आणि बेल वाजला. बेल वाजल्यानंतर दरवाजा उघडायचा आहे. किती अर्जंट आहे, दरवाजा उघडणं किती अर्जंट आहे. इमिजिएट केला पाहिजे का, मी तर आहे 5 मिनिटांनी 2 मिनिटांनी उघडला तर काय फरक पडणार आहे का, काय फरक नाही पडणार. पोस्टमन असू शकतो, कोणी असू शकतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मॅट्रिक्सला की अर्जंट आणि इम्पॉर्टंट. अर्जंट आणि इम्पॉर्टंट. अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे का माहीत नाही. कोणी एखाद्याची पोलिओची लस देणारी बाई पण असू शकते, तुमच्या घरात पोलिओचं बरोबर आहे का नाही आहे. अर्जंट आहे कारण दरवाजे बेल वाजली म्हणलं बरोबर आहे, तो वाजवून तिथे बसणार, उघडणं तर गरजेचं आहे. पण इम्पॉर्टंट आहे का माहीत नाही. काही गोष्टी आता मगाशी आपण उदाहरण दिलं की माणसाला धाप लागली आहे आणि त्याला त्रास व्हायला लागला आहे. डॉक्टरने त्याला सांगितलं की काय कर, व्यायाम. ज्यावेळेस त्याला पहिल्यांदा धाप लागायला लागते किंवा माणूस रेग्युलर रुटीनमध्ये काम करत असतो त्यावेळेस त्यानं काय केलं पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे. त्यावेळेस त्या दृष्टीने ते अर्जंट आहे का नाही आहे, अर्जंट नाही आहे. पण इम्पॉर्टंट आहे का, काय इम्पॉर्टंट आहे, त्रासमध्ये भविष्यात म्हणून मला करायला पाहिजे. अर्जंट नाही आहे पण इम्पॉर्टंट आहे. पण ज्यावेळेस त्याला 50% ब्लॉकेज लागलं आणि डॉक्टरने सांगितलं आता रोज 50 मिनिटं व्यायाम करायलाच पाहिजे, रोज एवढं चालवायलाच पाहिजे, त्यावेळेस काय झालं, ते अर्जंट पण झालं आणि इम्पॉर्टंट पण झालं. त्यामुळे कुठली गोष्ट तुमच्या दृष्टीनं इव्हन तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण
प्रत्येक गोष्टीमध्ये मला हे इम्पॉर्टंट आहे आणि अर्जंट आहे ह्याच्या हे पण कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे की आपलं इम्पॉर्टंट काय आणि अर्जंट काय. मला पिक्चर फॅमिलीला घेऊन पिक्चरला जायचं अर्जंट आहे का, इम्पॉर्टंट आहे का, इम्पॉर्टंट आहे का, काय इम्पॉर्टंट आहे, फॅमिलीला वेळ द्यायला पाहिजे पण अर्जंट नाही. आम्ही आजच्या उद्या जाऊ शकतो, सकाळी संध्याकाळी जाऊ शकतो. फेसबुकवरती पोस्ट टाकणं अर्जंट आहे का, इम्पॉर्टंट आहे का, दोन्ही पण नाही आहे. अर्जंट पण नाही, इम्पॉर्टंट पण नाही आहे. हे काम सगळ्यात शेवटी करायला पाहिजे. पहिलं काम कुठलं पाहिजे जे इम्पॉर्टंट आहे, मग हे अर्जंट आहे, मग अर्जंट आणि इम्पॉर्टंटचं महत्त्व आपल्याला हे समजायला पाहिजे. म्हणून प्रायोरिटाईज तुमच्या कामामध्ये तुम्ही यूट्यूबवर गेला तर ह्याच्यावरती एक हे आहे अर्जंट आणि इम्पॉर्टंट, म्हणजे बघा व्हिडिओ, खूप चांगला व्हिडिओ आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये कशा प्रायोरिटी डिसाईड करायच्या ह्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं आता मी खूप दिवसांनी ह्याच्यावरती बोलतो आहे, त्यामुळे मला थोडंसं मी एक्झॅक्टली हे करू शकत नाही. आणि तो एक चार्ट टाकावा लागतो, त्या चार्टवरती तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. अवॉइड डिस्ट्रॅक्शन, आता आपण बोलतो शेवटचं फेसबुकवरती पोस्ट टाका किंवा फेसबुकवरून मी एखादं काम करतो, महत्त्वाचा मेल करतो आणि मेल करत असताना माझ्या शेजारी फोनवरती नोटिफिकेशन आलं, मित्राचं नाव आणि मित्राचं कुठं बँकॉक किंवा दुबई असं काहीतरी लिहिलं. काय होईल, आपला मेल आपण 2 मिनिटं काय करणार, बाजार करणार, फोन घेणार आणि दुबईला गेला भारी केलं, कुठे फोटो काढतो. काय झालं, त्या तुम्ही काहीतरी विचार करताय, काहीतरी कामाचं महत्त्वाचं करताय, तुमच्या डोक्यात काहीतरी एक थॉट प्रोसेस चालू आहे, एक फ्लो आहे कामाचा, त्या फ्लोमधून तुम्ही काय झाला, कुठं डायव्हर्ट झाला. तुम्हाला त्याचा उपयोग आहे का, त्याचा काहीच उपयोग नाही तुम्हाला. कुठं काय होणार, तुम्ही डिप्रेस होणार का, आहे तर तू दुबईला जातो, मला दुबईला जायचं नाही, काय नशीब आपलं काय, बरोबर ना. स्वतःवरती आपण काय करत असतात कारण नसताना कंपॅरिझन तुम्ही कुणाचं करू नये. कंपॅरिझन हे होऊ शकत नाही. प्रत्येक माणूस हा युनिक असतो, इंडिव्हिज्युअल असतो. तुम्हाला माहीत नाही, तो तिथे फोटो टाकले त्याला 4 आनंदाचे, पण तिथं कदाचित त्याला रात्री खाली झोपावं लागला असेल, विमान 12 तास लेट असेल, ते फोटो नाही त्याने टाकले की 12 तास माझं विमान लेट होतं, मला जेवण नाही मिळालं, बरोबर ना. तो फोटो कुठले टाकणार, आनंद त्याला तिथं काय भोगावं लागलं आहे तिथे फोटो टाकतो का, तो नाही टाकतो. त्यामुळे आपण काय होतो, आपण त्याचा आनंद बघून दुःखी होतो आणि आपला जो आनंद ज्याच्यामध्ये आहे तो आपण विसरून. त्यामुळं अवॉइड डिस्ट्रॅक्शन जेवढी अवॉइड करता येतील तेवढी. टेक रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या स्वीकारा, आव्हानं स्वीकारा. आता ह्याच्यावरती एक गोष्ट फक्त सांगत पुढे जाऊया. एक राजा असतो आणि एक राज्यामध्ये एक राजा असतो आणि तो त्या गावामध्ये 80 वर्षाचा एक म्हातारा असतो आणि सगळे गावकरी जे होते त्या राज्यातले ते त्या राजाकडे त्या नेहमी राज्यामध्ये म्हणायचे की तो 80 वर्षाचा जो म्हातारा आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, अजून त्याला औषध लागत नाही आणि खूप ताकदवान आहे, त्याचं असं बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे, त्याला खूप असे लोक मान द्यायचे. हे राजाला समजलं. राजा एक दिवस त्या प्रधानाला बोलवताना विचारतो, तो 80 वर्षाचा म्हातारा एवढा स्ट्रॉंग कसा काय, तर एवढा त्याची बॉडी लँग्वेज चांगली कशी काय, तो आजारी कधीच का पडत नाही. तो प्रधान मग तो माहीत नाही मला, पण त्याला विचारतो मी. मग तो त्या माणसाकडे जातो, त्या वृद्धाकडे जातो, तो सांगतो की राजांना जाणून घेते, तेव्हा एकदा राजाकडे ये आणि राजांना सांग. तो येतो राजाकडे, राजा त्याला विचारतो की काय तुझं रहस्य आहे सगळ्या. मग तो रहस्य मी सांगतो तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर कुठे यायला पाहिजे, डोंगरावयाला पाहिजे. या काळामध्ये काय झालं असतं की त्या प्रधानानं त्या वृद्धाला काहीतरी खाताना बघितलं. एक दिवस काय झालं असतं, काहीतरी फळं खाताना बघितलं असतं. तर प्रधान राजाला सांगतो की हा माणूस रोज कुठली तरी फळं खातो आणि मला वाटतं त्या फळामध्ये त्याचं हे दडलेलं आहे. मग तो राजा त्याला विचारतो की कुठली फळं खातो, तो म्हणतो हे सगळ्याची उत्तर तुम्हाला मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर तो जो समोरचा डोंगर आहे त्याच्यावरती जावं लागेल आणि उद्याला सकाळी 5:05 वाजता आपण निघायचं आहे. तुम्ही 5:05 वाजता तयार व्हा. तो 5:05 वाजता राजा तयार होतो, दोघं जण निघतात, डोंगरावरती चढायला लागतात. थोडं सावसर घेण्यानंतर राजा दमतो, खाली बसतो आणि म्हणतो आता मला काय बाबा ह्याच्या पुढं चालता येणार नाही, तुझं तू जा, तुझ्याबरोबर मी माझे 5 सैनिक पाठवतो, त्यांना ते फळ कुठलं ते सांग, ते माणसं मला फळावून देते. तो म्हणतो नाही राजा, तसं होत नसतं, तुला तिथपर्यंत यावं लागेल तरच मी तुला सांगू शकतो की कुठलं फळ आहे, तुझ्या माणसाला नाही मी सांगू शकतो.
नाहीलाच आहे. राजाला तर त्यानं ठरवलं आहे की मला काय व्हायचं आहे, स्ट्रॉंग व्हायचं आहे, चांगलं व्हायचं आहे. त्याच्या मागं 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 तो जातो. डोंगरावरती जातो. मारा नसतं बघ डोंगरावरती, काय नसतो, एक बोराचं झाड असतं. तो जातो तिथं, ती खाली पडलेली बोरं उचलतो, 4 हातात ठेवतो, 4 खिशामध्ये टाकतो आणि राजा हातात 4 ठेवतो. राजा ती बोरं बघतो, राजा म्हणतो ती बोरं तर आहे म्हणजे खाली पण मिळतात की बोरं, मिळत असतील म्हणला, माहीत नाही मला, तर मी इथली बोरं खातो रोज आणि त्यामुळे मी काय स्ट्रॉंग आहे. हे म्हणलं असं थोडंच असतं, ही बोरं चव पण बघितली तर मला खालच्या बोरांसारखी चव आहे. मग तो राजा सांगतो की या बोरामध्ये काय नाही आहे, गेली 40 वर्ष मी रोज गावातून या डोंगरावरती चालत येतोय आणि चालत खाली जातोय, म्हणून मी स्ट्रॉंग आहे. अशी बोरं खाऊन किंवा असं काय शॉर्टकट मारून कुठलाही माणूस कधीही काय होत नसतो, हेल्दी होत नसतो किंवा त्याला सक्सेस मिळत नसतं. त्यासाठी त्याला तेवढे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि हे कन्सिस्टंटली घ्यावे लागतात. रोज 40 वर्ष ऊन पाऊस ह्याचा विचार न करता, थंडी ह्याचा विचार न करता मी तिथपर्यंत जातोय, तिथनं खाली येतोय, म्हणून मी स्ट्रॉंग आहे. तुला जर व्हायचं असेल तर तुला पण काय केलं पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे, रोज चांगलं वागलं पाहिजे, रोज चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तर तू स्ट्रॉंग. म्हणजे थोडक्यात काय झालं, कन्सिस्टंटली एफर्ट्स घेणं हे सेल्फ डिसिप्लिनमध्ये महत्त्वाचं. सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सिटीजन टुवर्ड्स सोसायटी. सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही समाजामध्ये कसं वागता हे खूप महत्त्वाचं आहे. आता जसं मग आपण मगाशी उदाहरण दिलं की आपण वेगवेगळे व्हिडिओज बघतो, वेगवेगळ्या स्टोरीज ऐकतो, वेगवेगळ्या न्यूज बघतो की परदेशामध्ये लोक कसे, तिथलं वातावरण कसं आहे, तिथं कचरा पडलेला नसतोय, डिसिप्लिन कसं आहे, एका लाईनमधनं जातात, एकमेकाला रिस्पेक्ट करतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नाही, ॲज अ सिटीजन, ॲज अ नागरिक म्हणून आपण किती फॉलो करतो ते बघायला पाहिजे. दुर्दैवानं भारतामध्ये हा एक खूप मोठा गॅप आहे, ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम करायला पाहिजे. आणि मगाशी जी आपण जी पहिली गोष्ट पाहिजे कल्चर, दुर्दैवानं 5 मंथीमधले आपणच आहोत आणि आपण नवीन येणाऱ्या जी आपली नवीन येणारी जी पिढी आहे किंवा नवीन जन्माला येणारं मूल आहे, आपण पण काय करतोय, उरलेल्या 4 माकडांसारखं त्याला चांगलं वागायला लागलं की धोकायला लागतं, त्याला ते चांगलं वागून देत नाही. त्यामुळं आपलं सगळेजण काय व्हायला पाहिजे, बदलणं गरजेचं आहे. तर बदलण्यामध्ये काय आहे, तर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिटीजन टुवर्ड्स सोसायटी. आपण चित्रपटगृहात गेलो, कशात गेलो, आपण काय करतो, पॉपकॉर्नचं पाकिट घेतो, खातो, पॉपकॉर्नचं पाकिट तिथंच एस टीमध्ये, रेल्वेमध्ये. आपण विमानात असं करतो का, विमानतळावर करतो का, तर तिथं एक फ्रेमवर्क जनरेट झालेलं आहे. ते फ्रेमवर्क आपल्याला पाळायला भाग पडतं आणि आपण त्या वातावरणात गेल्यावर ते पाळणं गरजेचं असतं, कारण तिथं बघणारं कोणतरी असतं. हा पण मोठा फरक आहे. जर मगाशी आपण एक वाक्य बघितलं होतं की डिसिप्लिन म्हणजे काय, तर कुणी माझ्याकडे बघत नाही तरी पण मी चांगलं वागायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तिथं विमानतळावर काय होतं आहे, तुम्ही तुमच्याकडे बघणारे कॅमेरे आहेत, लोक आहेत, पोलीस आहेत, सेवाकर्मी लोक आहेत, ती लोक तुमच्याकडे बघत असतात. त्यामुळे तुम्ही जर काय टाकलं तर एक तर ती बाई उचलती किंवा तुम्हाला कोणतरी म्हणतं म्हणजे खाली टाकून. तसं चित्रपटगृहामध्ये एस टी स्टँडवरती कोण बोलायला असते काय तुम्ही, मग आपण काय करतो, त्याचा फायदा होतो का आम्ही. त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सिटीजन टुवर्ड्स सोसायटी. रिस्पेक्ट ऑफ लॉ, कायद्याचा भाग हा दुर्दैवानं आज आपल्याकडे राहिलेला नाही आहे. ट्रॅफिक रूल्स आपण तोडतो, सिग्नल्स आपण पाळत नाही, व्हेकल चालवत असताना आपण दोन्ही बाजूला जे काही चालणारी माणसं आहेत किंवा जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांचा विचार न करता आपण आपल्या पद्धतीनं आपली गाडी चालवतो, जसं आपल्या बाबाला बरोबर ना. हा बदल होणं खूप गरजेचं आहे. हे कुठेतरी बेसिकपासून गरज आहे बदल करण्याची. आता एक सिव्हिल म्हणून किंवा एक नागरिक म्हणून तर ती गरज आहेच, पण ॲज ए ऑर्गनायझेशन म्हणून, ॲज ए एम्प्लॉय म्हणून आपल्या कंपनीचे नियम तरी आपण ॲटलिस्ट पाळायला सुरुवात केली पाहिजे. सुरुवात जी आहे ती आपल्या घरापासून, आपल्या कंपनीपासून जर केली तर कुठंतरी भविष्यामध्ये 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षानंतर आपण असं म्हणू शकू की आपण काय होऊ, जपानसारखं होऊ किंवा जपानसारखं आपलं नाव पण घेतील
किंवा भारतामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम केलं जातं, एवढ्या चांगल्या पद्धतीनं आता उदाहरणार्थ आपण मगाशी फळीसुद्धा बघतो. फळीची कुठलीच संस्कृती आहे, जॅपनीज कल्चर आहे असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात आहे का ह्याचा जर विचार केला खूप दूरदृष्टीनं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जॅपनीज कल्चर नाही आहे, हे भारतीय कल्चर आहे, जे त्यांनी ॲडॉप्ट केलं आहे, त्यांच्या पद्धतीनं त्याला सेट केलं आहे आणि जगामध्ये आणलं आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्या घरी दिवाळी, गणपती, दसरा, नवरात्र ह्याच्यामध्ये आपण काय करतो घरामध्ये? वस्तू सगळ्या काढतो, साफ करतो, कुठल्या पाहिजे त्या तिथं ठेवतो, नको त्या वस्तू आडगळीची जागा आपण म्हणतो किंवा माळ म्हणतो तिथं ठेवतो, ज्याला रेड झोन म्हणतात. त्याचे फक्त नाव बदललं, रेड झोन म्हणते त्याला, बाकी काय केलं नाही. हे आपण करतो आपल्या घरामध्ये, रेग्युलरली करतो, कित्येक वर्षापासून, कित्येक शतकापासून करतो. फक्त त्यांनी काय केलं, हे उचललं आणि त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये नेलं, त्याला एक प्रॉपर रूप दिलं, त्याला नावं दिली, त्याला एक ढाचा दिला, ते मॉनिटर करण्याची एक पद्धत आणली आणि मग आपण म्हणतो की ते आपण तसं नाही. तीच गोष्ट आपल्या घरातल्या किचनमध्ये तुमची आई चहा करते आहे, किती हलती चहा करत असताना, एवढंच ना. त्या स्वयंपाकाला जाऊन दूध आणती, बेडरूममध्ये जाऊन चहा आणती. हे कित्येक वर्षापासून आपले व्हायला लागले की आपण वस्तू कुठं ठेवायच्या जिथं पटकीने येतील. आपण सेवन वेस्ट म्हणतो, सेवन वेस्टमध्ये एक आहे पोर्शन कमी करणं, ट्रान्सपोर्टेशन कमी करणं, बरोबर ना. हे सगळं जे आहे हे इथं ऑलरेडी आपल्या किचनमधूनच आलेलं आहे. आपल्या किचन जपानमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा परदेशामध्ये घरी संस्कृती हा प्रकार नाहीच आहे, लक्षात घ्या. कुटुंबीय पद्धती नाहीच आहे, आता बदलायला लागले. आता त्यांच्याकडे कुटुंब यायला लागली, आपल्याकडं लिव्ह यायला लागली. आज आपण उलटं व्हायला लागलो दुर्दैवाने. पण ही पद्धती आपल्याकडे होती, ही पद्धती त्यांनी आत्मसात केली, त्यात चांगल्या गोष्टी घेतल्या, त्या फ्रेम स्ट्रक्चरमध्ये बसवल्या आणि परत मार्केटमध्ये त्यांच्या नावानं विकल्या असं आपण म्हणू शकतो. ती आपल्या दृष्टीनं हे काही नवीन नाही आहे, आपण हे ऑलरेडी आपल्या ब्लडमध्ये आहे. फक्त आपण काय करतो ते घरामध्ये सांगतो, ते ऑर्गनायझेशनमध्ये करत नाही आणि सोसायटीमध्ये पण करत. जे आपल्याला काय केलं पाहिजे, ऑर्गनायझेशनमध्ये पण करायला पाहिजे आणि भविष्यात जाऊन हळूहळू आपल्या सोसायटीमध्ये आपण जिथं वावरतो त्या सगळ्यांकडं आपल्याला त्या पद्धतीनं काम करायची आपल्यामध्ये सवय आणायला पाहिजे. आपण रस्त्याने निघालो आहे, एखादा दगड पडला आहे किंवा एखादं चाल पडली आहे, तर आपण काय करतो, आपण फक्त आपला पाय वापरतो आणि निघतो, बरोबर ना. पण असं आपल्याला वाटतं की बाबा ती साल उचलावी आणि बाजूला नेऊन कचरा डब्यात टाकावी. आपण काय म्हणतो, तिथे टाकले असं तुझं कुठे, पण त्यातनं कोणतरी जाणारं पडणार असतं हे आपण विचार करत नाही. कदाचित ते आपल्या मागणं येणारी आपली आई असू शकते, आपला भाऊ असू शकतो, आपला मुलगा, आपल्या मुलगी असू शकते, आपला मित्र असू शकतो. तो विचार आपण नाही करत की उचलून आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकावी, हा विचार न करता आपण पुढे निघून जातो, फक्त आपलं स्वतःचं रक्षण करतो. तर ही मानसिकता सुद्धा बदलणं गरजेचं आहे. हे आपल्याला या सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये गरजेचं आहे. त्यामध्ये रिस्पेक्ट ऑफ लॉ हे पण तेवढंच महत्त्व आहे की आपलं जे काही कायदे आहे त्या कायद्याबद्दल आपल्याला काय असायला पाहिजे, रिस्पेक्ट असायला पाहिजे, त्याच्याबद्दल आदर असायला पाहिजे. दुर्दैवानं त्याचे काही निगेटिव्ह फॅक्टर आहेत, आपण त्यावरती नको इथं बोलायला. त्याची काही दुसरी बाजू पण त्याची आहे, ज्याच्यावरती आपण आता इथं बोलायला नको आहे. पण जे काही आपण मॅक्सिमम रिस्पेक्ट देऊ शकतो तो तरी आपण द्यायला. कॉन्ट्रीब्युशन टू कम्युनिटी, समाजामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. मला जसं म्हटलं की चाल करून टाकणं हे तो कॉन्ट्रीब्युशन. एखादा आंधळ माणूस निघाला आहे त्याला मदत करणं हे पण कॉन्ट्रीब्युशन आहे. समाजाला आपण काय देऊ शकतो, कारण समाज आपण ज्या समाजामध्ये राहतो ते समाज आपल्याला बरंच काय देतो इनडायरेक्ट. ते मला काय देत आहे, मला पगार त्या कंपनी देतील, बरोबर ना. खायला प्यायला घरचे देतात, त्यावेळेला समाज काय देतो. समाजामध्ये राहण्यामुळं आपल्याला आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण झालं, आपली स्वतःची एक ओळख निर्माण झाली आहे. ते कुठंतरी समाजाचं देणंच असतं, ते आपल्याला काही ना काही रूपामध्ये परत द्यावं लागतं. त्यासाठी आपण आपल्या परीनं जे काही आपण करू शकतो. सगळे काय अन्न आधार होऊ शकत नाही, सगळे प्रकार बाबा आमचे होऊ शकत नाही, बरोबर ना.
पण आपण आपल्या परीनं आपल्याला काय देता येईल त्या समाजासाठी हे आपण बघायला पाहिजे. किमान आपण आपलं डिसिप्लिन फॉलो जरी केलं, आपण ज्या ठिकाणी जाणार आहे राहणार आहे तिथं जरी स्वच्छता मेंटेन केली, तिथं जरी डिसिप्लिन मेंटेन केलं तरी सुद्धा ते खूप मोठं कार्य होऊ शकतं. फॉलो ट्रॅफिक रूल्स, सेव्ह युअर ट्रॅफिक रूल्स. ॲक्सिडेंट्स इथे जरी रोजचे ॲक्सिडेंट होत असतात आणि त्यासाठी आपल्याला ट्रॅफिक रूल्स फॉलो करणं गरजेचं. वाय सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी मॅटर्स. बेटर सोसायटी चांगली करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करायला पाहिजे. दुसरं, क्लिनर एन्व्हायरमेंट, स्वच्छ शहर पाहिजे, स्वच्छ समाज पाहिजे. आता स्वच्छ समाजाचे दोन अर्थ झाले, एक म्हणजे घाण नको, दुसरं म्हणजे भ्रष्टाचार नको. दोन्ही प्रकारे ह्याच्यामध्ये स्वच्छ होतो. आणि रिस्पेक्टफुल कम्युनिटी, ज्याच्याबद्दल आपल्याला काय आदर वाटेल. आपण बऱ्याच वेळा सोसायटीबद्दल बोलताना किंवा नागरिकांबद्दल बोलताना आज दुर्दैवानं आदरानं बोलतो का नाही बोलतो? का नाही बोलत? कारण परिस्थिती तशी आहे, बरोबर ना? परिस्थिती तशी आहे म्हणून आपण बऱ्याच वेळेस अनादरी पद्धतीने बोलतो. तो कसा वागतोय, तो कसा तो काय ते घालायला बसली, तो त्याने घाण टाकली, त्याला घाण टाकली मग आपण जाऊन उचलावी. हे थोडं जास्त होतं मान्य आहे, पण ते कुठंतरी त्याची सुरुवात किंवा त्या माणसाला तरी जाणीव होईल की बाबा आपण घाण टाकली, हा माणूस चुकून टाकतोय, मग आपण कुठंतरी चुकलोय, की जाणीव त्याला देण्यासाठी तरी आपण कसं वागायला पाहिजे. जोपर्यंत कसं वागायला माहीत लोक त्या तोपर्यंत हे समाजामधलं जे बदल आहे तो बदल होणार नाही. तो पॉझिटिव्ह बदल जर घडवायचा असेल तर कोणीतरी त्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यामुळे रिस्पेक्टफुल कम्युनिटीजला महत्त्वाच्या. क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉड्स. स्वच्छता ही देवच आहे एक प्रकारे. तुम्हाला आठवतंय आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असतं, बरोबर? आपण लक्ष्मीपूजन करतो, त्यामध्ये आपण कशाची पूजा करतो? धन धान्य या सगळ्याची करतो, त्याचबरोबर झाडूची करतो. का करतो? कारण स्वच्छता म्हणजेच देव. पण त्या काळात झाडू हे का महत्त्वाचं आहे? जिथं तुम्ही झाडू मारल्यानंतर जी स्वच्छ रूम होती किंवा तो स्वच्छ परिसर होतो तिथंच लक्ष्मी वाचतात असं पूर्वजांनी म्हणलेलं आहे. आणि ते आपल्याला दाखवावं किंवा ते आपल्यामध्ये रुजवावं म्हणून आपण लक्ष्मीपूजनाला झाडूची पूजा करतो. पण आपण दुर्दैवानं काय करतो? ते तेवढ्या एकच दिवस पाळतो आणि नंतर आपण ते बाहेर समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये फॉलो करत नाही, आपल्या कंपनीमध्ये फॉलो करत नाही. ही सुरुवात कुठंतरी आपल्याला कंपनीमध्ये सोसायटीमध्ये करायला पाहिजे. नेक्स्ट टू सिव्हिक ड्युटीज. फॉलोइंग ट्रॅफिक रूल्स, पेइंग टॅक्स ऑनेस्टली, प्रोटेक्टिंग पब्लिक प्रॉपर्टी. आपण पब्लिक प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करतो का नाही? आपण कुठली तरी एखादी गव्हर्नमेंटची इमारत आहे काय, आपण काय म्हणतो काय आपल्या बाबत काय जातो, पण ती गव्हर्नमेंटची इमारत म्हणजे आपलीच आहे. सरकार आपलंच आहे ना, आपण सरकारचा भागच आहे. आपण या देशाचा भाग आहे, आपण या सरकारचा भाग आहे, आपण या समाजाचा भाग आहे. म्हणजे ती प्रॉपर्टी जरी आपल्या नावावर नसली तरी त्या प्रॉपर्टीचा आपण एक काय आहे? भाग आहे. आपण त्याचा एक या परिवाराचे एक सदस्य असू शकत आहे. त्यामुळे त्याचं रक्षण करणं, ते जतन करणं ही आपली पण तेवढीच मोठी जबाबदारी. त्यामुळे प्रोटेक्टिंग पब्लिक प्रॉपर्टी, वोटिंग रिस्पॉन्सिबिलिटी. सुदैवानं आता ह्याच्यावरती बरंच काम झालं आहे. वोटिंग रिस्पॉन्सिबिलिटीवरती लोक बरीच आता बाहेर पडायला लागली. वोटिंग पर्सेंटेज वाढलेले आहे, त्याचे रिझल्ट दिसायला लागलेले आहेत काहीतरी. फॉलोइंग ट्रॅफिक रूल्स, पेइंग टॅक्स, वर्कप्लेस सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. हा एक खूप मोठा विषय असा झालेला आहे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. आपल्याला इंडस्ट्रीमध्ये पण माहीत झालं आहे. इंडस्ट्रीमध्ये आता 14,001 घ्या म्हणून मागं लागलेत, पोशाख घ्या म्हणून मागं लागलेत. पहिले काय हजारच बघायला लागलेत. कार्बन फुटप्रिंट किती आहे तिथपर्यंत लोक यायला लागलेली आहेत, बरोबर ना? तुमच्या या प्रोडक्ट तयार करण्यामध्ये किती कार्बन फुटप्रिंट जात आहे तिथपर्यंत लोक यायला लागलेली आहेत. म्हणजे काय झाले? एन्व्हायरमेंट हे खूप महत्त्वाचं झालं. काय एन्व्हायरमेंट महत्त्वाचं झालं आहे? कारण आपण एन्व्हायरमेंटची काळजी घेतली नाही. आपण झाडं तोडतोय, आपण नुसत्या सिमेंटच्या इमारती उभा करतोय, आपण नद्या नाले यांना महत्त्व न देता किंवा निसर्गाला महत्त्व न देता आपल्या सुखासाठी किंवा आपल्या ऐश्वर्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी एन्व्हायरमेंटचा किंवा निसर्गाचा नाश करत निघालो. त्याचे परिणाम दिसत आहेत. पाऊस येतोय,
10 दिवसाचा पाऊस एका दिवसात येतोय, नाही तर 6 महिने पाऊसच पडत नाही. त्यानं काय होतं, त्यानं जो निसर्गाचा समतोल आहे तो समतोल कुठेतरी बिघडायला लागला आहे. आणि भविष्यात त्या पद्धतीने जर आपण वागत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढ्यांना ह्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात व्हावे लागतील. म्हणून एन्व्हायरमेंटल अवेअरनेस प्रत्येक माणसामध्ये आपण येणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आपण काय करू शकतो एन्व्हायरमेंटसाठी? मी जिथं झाड लावलं आहे ते व्यवस्थित वाढवणं, किंवा झाडाला पाणी देणं, किंवा झाड तोडू नये म्हणून प्रयत्न करणं, हे जे आपल्या हातात जे आहे एन्व्हायरमेंटच्या बाबतीत, कमीत कमी पेट्रोलचा वापर करणं, कमीत कमी वेळेचा वापर करणं, प्रदूषण टाळणं, ह्या ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी आपण जर करू शकलो तर कुठेतरी त्याला थोडासा हातभार लागेल. जसं रामायणामध्ये रामाच्या गोष्टीमध्ये उल्लेख आहे, ज्यावेळेस तो सेतू बांधतात त्यावेळेस ती बारकीशी खारुताई काय करत असती, माती आणून त्या बिंदू टाकत असते. काय रोल आहे, किती माती टाकू शकत होती, तिला माती टाकण्याला ब्रिज होणार होता का, नव्हता. पण तिचं म्हणणं काय होतं, ज्या वेळेस कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव पूल बांधणाऱ्यामध्ये असेल, पूल तोडणाऱ्यामध्ये किंवा अन्याय करणाऱ्यामध्ये. आपण ॲटलिस्ट आपल्या अँगलनं जर हे काम करत गेलं तर आपलं नाव किमान त्यांच्यामध्ये. हा कुठेतरी आपल्याला स्वतःला पण काय होईल दिलासा कळेल की आपण चांगलं काम केलं आहे, आपण कुठेतरी एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी काम केलं, एन्व्हायरमेंट जपण्यासाठी काम केलं. वेस्ट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमधला आत्ताचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न वेस्ट मॅनेजमेंट. त्याचा डायरेक्ट संबंध तुमच्या कॉस्टशी पण. ज्या पद्धतीनं इंडस्ट्री ग्रो व्हायला लागल्या, नवीन नवीन इंडस्ट्री यायला लागल्या, सॅच्युरेशन व्हायला लागले, पूर्वी 5 कंपन्या होत्या आता 50 कंपन्या झाल्या. तर त्या पद्धतीनं किंवा तेवढ्या प्रमाणात रिक्वायरमेंट वाढल्यात का तर नाही वाढल्या. मग काय व्हायला लागले तर 1 रुपयाची वस्तू कोण 95ला द्यायला लागले, कोण 90ला द्यायला लागले, कोण 85% द्यायला लागले, आणि तिथं मारामाऱ्या चालू झाल्या कॉस्टिंग झाले. मग कॉस्टिंग जर तुम्हाला कमी करायचं असेल, नवीन ऑर्डर घ्यायच्या असतील, तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला तुमचा कॉस्ट कमी करायला पाहिजे. कॉस्ट कमी करण्यासाठी वेस्ट मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचा भाग. हा झाला वेस्ट मॅनेजमेंटचा ऑर्गनायझेशन इफेक्ट. वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण नेहमी बघत असतो की 7 वेस्ट म्हणतो. कुठले कुठले आहेत त्याला काय म्हणतो आपण, टी मूड. टी फॉर ट्रान्सपोर्टेशन, आय फॉर इन्व्हेंटरी, एम फॉर मोशन, ओ फॉर ओव्हर प्रोडक्शन, ओ फॉर ओव्हर प्रोसेसिंग, डी फॉर डिफेक्ट, डब्ल्यू फॉर वेटिंग. टी मूड. टी मूड हा जो भाग आहे 7 वेस्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 8वा वेस्ट पण तयार झाला आहे. कुठला 8वा वेस्ट, ह्युमन स्पेस. अनयुटिलाइज ह्युमन ब्रेन हा 8वा वेस्ट तयार झाला आहे रिसेंटली. बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये टॅलेंटेड माणसं असतात, त्याचा वापर होतो. एखादा माणूस चांगला असतो वेटिंगमध्ये, त्याला उचलण्याचा आणि टॅक्टर करू शकतो. काय होईल, तो व्हायचा का, तो त्याचं स्किल वापरू शकणार आहे का नाही वापरू शकणार. तर माणसाचं जे टॅलेंट आहे ते वापरणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे अनयुटिलाइज ह्युमन ब्रेन हा 8वा वेस्ट आहे. हे 7 वेस्ट जे आहे किंवा 8 वेस्ट आहे, त्या 8 वेस्टवरती काम करणं गरजेचं आहे ऑर्गनायझेशन अँगलनं. दुसरं वेस्ट येतं ते नॅचरल वेस्ट. पेट्रोल, डिझेल, सँड संपणार आहे, ते आयुष्यभर चालणार आहे का नाही चालणार, कधी ना कधी संपणार आहे. पण त्याला तसं आपण प्रोग्राम करू शकतो जेणेकरून आपल्या किमान पुढच्या 4-5 पिढ्या तरी किमान त्याचा उपभोग घेऊ शकते. 7वी 8वी पिढी घेईल करायला माहीत नाही, पण किमान 5-6 पिढ्या तरी घेऊ शकते. त्यासाठी ते एक प्रोग्राम चालला आहे. म्हणजे मी पेट्रोल जर रोजचं 10 लिटर वापरत असेल तर मी ते 5 लिटर कसं आले, 7 लिटर कसं आले, जेणेकरून ते 3 लिटर पेट्रोल पुढच्या पिढ्यांसाठी काय होईल राहतील. सँड आपल्या फाउंड्रीसाठी कधी ना कधी सँडचे ओव्हर संपणारच आहे, भेटून आहे ओव्हर संपणार आहे. मग त्याचं कंझम्पशन मी कसं कमी करेल जेणेकरून त्याचा वापर अधिक काळ चालेल आणि या इंडस्ट्रीला आपण कुठेतरी मदत करू किंवा कुठेतरी आपण इंडस्ट्री टिकवण्यासाठी किंवा प्रोग्राम करण्यासाठी आपण आपला हातभार लागेल. जसं आपण ठरवायचा मगाशी बोललो तसं आपला कुठेतरी हातभार लागेल. आता दृष्टीनं बेस्ट मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे दोन्ही अँगलमध्ये. एक म्हणजे कॉस्ट आणि दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंट किंवा नेचर. एनर्जी सेविंग सेम गोष्ट आहे. एनर्जी सेविंग इलेक्ट्रिसिटी
पूर्वी आपण पाण्यावरती किंवा कोळशावरती करायचं. कोळसा पण कसं आहे भविष्यात तो पण मिळणार नाही. बिजली कशी बनवायची पाण्यात आता बनवतोय आपण बरोबर. काही औष्णिक पद्धतीने बनवतोय. आता हे सोडून आपण आता काय करायला लागलो आहे, नॅचरल रिसोर्सेसचा वापर करायला लागलो एनर्जी त्यासाठी. उदाहरणार्थ सोलर आहे, त्यानंतर विंड मिल आहे. ह्याचा वापर करून आपण एनर्जीचा फॉर्म बदलून जेणेकरून आपलं झाडं न तोडता. आणि जर कोळसा सारखा झाडं तोडायला पाहिजे, आपल्याला झाडं तोडायची नाही आहेत. मग काय करायचं तर आपण जी ऑलरेडी नॅचरल एनर्जी आहे, उदाहरणार्थ हिचं आहे, हिचं आता आपल्याला लाईट लावायची गरज आहे का नाही. जर पडदे उघडले तर काय होणार आहे, जी ऑलरेडी सन लाईट आहे ती मला मिळणार आहे, जेणेकरून मी लाईट माझी वाचणार आहे. लाईट वाचल्यानंतर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली झाडं तोडणं कमी होणार आहे. त्याचप्रमाणे माझी कॉस्ट पण कमी, माझा खर्च पण कमी. तर अशा पद्धतीने एनर्जी सेव्हिंग हे पण महत्त्वाचं होणार आहे. सेफ्टी कल्चर म्हणजे आपण मगाशी बोललो की सेफ्टी ही प्राईम असायला पाहिजे. सेफ्टीवरती तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. सेफ्टी ही प्रत्येक माणसाची, मशीनची, प्रोडक्टची, सगळ्यांची ही सेफ्टी खूप महत्त्वाची. आपण थांबूया. चलो ओके.